अजून लोक यायलाच लागलेले आहेत. तर थोड्याच वेळात माझ्यामध्ये प्रचार फेरी आमची जी शेवटची महारॅली आहे ती सुरू होईल आणि लोकांचं प्रेम, लाडक्या बहिणींचं प्रेम आणि जे काय आमचे मताधिकार आहेत आणि महायुतीवरचं प्रेम हे माझ्यामध्ये सर्वांबद्दल दिसून येत आहे. 40 उमेदवार आम्ही कठोरपणे येतात मागच्या 10 दिवसात 12 दिवसात खूप चांगल्या पद्धतीने आम्ही प्रयत्न घेतलेला आहे. ठिकठिकाणी पोचलो आहे. पण सगळ्यांच्या वतीने सगळ्या उमेदवारांच्या मी तिथेही पण व्यक्त करतो की ज्या घरात आम्ही पोचलो नसेल तर राग मानू नये, कारण प्रचाराचे दिवस आम्हाला कमी मिळालेले होते आणि त्याच्यासाठी खरोखर दिलगिरी व्यक्त करतो. पण आमच्या घरातली निरनिराळी लोकं जी आहेत ते 100% तुमच्यापर्यंत पोहोचलेली आहेत. फक्त चेहरा आमचा तुमच्यापर्यंत पोहोचला नसेल, वैयक्तिकरित्या आम्ही पोहोचलो असेल, पण चेहरा आमचा पोहोचलेला आहे 100% सगळ्यांच्या घरात. तर तुम्ही त्याचं खर्च घेऊ नका. तर 100% तुम्ही आमच्या पाठीशी राहा. येणाऱ्या 15 तारखेला मताधिकांनी चांगल्या 40 उमेदवारांना निवडून द्या. आम्ही 100% तुमच्या 24 तास कामासाठी आम्ही तत्पर राहील ही तुम्ही जबाबदारी. राजकीय वारसा मिळवणं आणि ती पुढे टिकवणं त्याच्यासाठी जनतेतून काम करावं लागते. ही जबाबदारी मी स्वीकारली म्हणून या महानगरपालिकेच्या रिंगणात मी उतरलो आणि 100% यो वारसा मी जपणार. अण्णांचा वारसा जो दिलेला समाजकारणाचा तो जपणंच म्हणजे वृक्षाला एका जोपण करणं. तर हे जोपायचं काम मी 100% करणार आहे आणि समाजात एक चांगली माणुसकी आणि अण्णांनी दिलेलं प्रेम आहे हे सगळीकडे रवायचा मी प्रयत्न करेन. आणि 100% जसं अण्णांनी घर केलेलं सगळ्यांच्या मनात तसं 100% घर करेल सगळ्यांच्या मनात. सर्वच लोकांच्या अपेक्षा सर्वांकडनं असतात. जसं नगरसेवकांकडनं असतात, आमदारांकडून असतात, खासदारांकडून. माझ्याकडनं 100% प्रयत्न होईल शेवटपर्यंत की ज्यांच्या अपेक्षा आहेत ते सगळ्या पूर्ण होतील आणि लोक समाधानी राहतील. कारण प्रभाग असतात समाधानी राहणार, एव्हरग्रीन राहणार. माझ्यामध्ये हे 100% पुढच्या 5 वर्षानंतर तुम्ही मला विचारलं. 16 तारखेला चित्र हे महायुतीचं सरकार 100% तर येणारच आहे. 16 तारखेला जे चित्र आहे ते तुम्हाला एकदम छान बघायला मिळणार आहे. एक बदल बघायला मिळणार आहे. तुम्हाला सगळे नवीन चेहरे बघायला मिळणार आहे जे महानगरपालिकेच्या सभागृहात जाणार आहेत आणि खरोखर ते चेहरे काम करण्याच्या हेतूने आहेत. कारण 750 फॉर्ममधले 81 जण निवडलेले आहेत. हे पार्क कमिटी निवडलेली महायुतीचे जे उमेदवार आहेत ते 100% आपल्याला काम करून दाखवतील आणि महानगरपालिकेने चांगला नाव निवडले. आपण पाहत आहात मावळा न्यूज 24, सर्वसामान्यांचा बुलंद आवाज.